शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याच घरामध्ये फूट पडली आहे। त्यांचे बंधू व अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। पक्षाने तिकीट नाकारल्याने पंडित पाटील नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी शेकापला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय। बघूया। या कार्यकर्त्याने आणि नेतृत्वाने माझ्यावर अविश्वास दाखवला, त्याचं मला दुःख झालं। उद्या मी गेलो तरी लोक कार्यकर्ते जाणार नाही, ते मतदार जाणार नाहीत, अशी परिस्थिती आहे। कोणत्याही एका दगडावर पाय स्थिर नसलेले शेका पक्षाचे नेते म्हणजे जयंत पाटील। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटलांना मोठा धक्का बसलाय। जयंत पाटलांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि त्यांचे भाचे आस्वाद पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। मुंबईत जाऊन ते भाजपचं कमळ हाती घेणार आहेत। यामुळे शेकाप मधला कुटुंब कलह समोर आलाय। पंढरपूर मधल्या पक्षाच्या अधिवेशनात पहिली ठिणगी पडली। त्यानंतर विधानसभा निवडणुकीपासून शेकापच्या पाटील कुटुंबातला वाद चव्हाट्यावर आलाय। या कार्यकर्त्याने आणि नेतृत्वाने माझ्यावर अविश्वास दाखवला, त्याचं मला दुःख झालं। कारण मी फक्त पक्षाकडे तिकीट मागितलं होतं। ते तिकीट न मला जर विश्वासात घेऊन सांगितलं असतं की बाबा पंडित शेट्टी यावेळेला तुम्ही थांबा, मी थांबलो असतो। आता कुटुंबातच फूट पडल्यानं शेकापसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मात्र शेकापनं यापूर्वी असे अनेक धक्के पचवत पुन्हा उभारी घेतली आहे। त्यामुळे शेकाप कधीही संपणार नाही असा दावा जयंत पाटलांनी केला आहे। शेका पक्ष उद्या या ठिकाणी रायगड जिल्ह्यात कधी संपू शकत नाही, महाराष्ट्रात संपू शकत नाही। जे पॉकेट्स आमचे आहेत ते कायम आहेत। शेका पक्ष उद्या मी गेलो तरी लोक कार्यकर्ते जाणार नाही, ते मतदार जाणार नाहीत, अशी परिस्थिती आहे। मला वाटतं पंडित काय गेलेलं आधीच गेलेलं, त्याच्यात काय एवढं आता महत्वाचं राहिलेलं आहे। शेका पक्षाचं मतदार हल्ला नाही। आज पण या ठिकाणी एवढं वारा असताना 4.5 लाख मतं आम्हाला या रायगड जिल्ह्यात मिळालीच आहेत। एकेकाळी राज्यात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून शेकापकडे पाहिलं जात होतं। त्यानंतर पक्षाला हळूहळू उतरती कळा लागली। रायगड हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। अनेक वर्ष रायगड जिल्हा परिषदेवर शेकापचा लाल बावटा डौलानं फडकत होता। राज्यात केवळ सांगोल्यात शेकापचा एकमेव आमदार आहे। गेल्या 2 निवडणुकीत रायगड जिल्ह्यातनं शेकापचा एकही आमदार निवडून आला नाही। माजी आमदार विवेक पाटील भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात आहेत। महाविकास आघाडीतल्या वादामुळे जयंत पाटलांना यावेळी विधान परिषदेची पायरी चढता आली नाही। शेका पक्षाला आजची परिस्थिती आणायला कारणीभूत शेका पक्षाचे नेतेच आहेत। कोणत्याही एका दगडावर पाय स्थिर नसलेले शेका पक्षाचे नेते म्हणजे जयंत पाटील आणि कार्यकर्त्यांना ते सांगायचे आपले ह्याच्याबरोबर चांगले संबंध आहेत, त्याच्याबरोबर संबंध चांगले आहेत आणि प्रत्यक्षात पक्षासाठी त्याचा काहीही उपयोग होत नव्हता। त्या सगळ्याचा उपयोग त्यांच्या स्वतःच्या संस्थांसाठी आणि औद्योगिक साम्राज्यासाठीच त्यांनी करून घेतला। त्याचा परिणाम हळूहळू लोकांना जेव्हा कळायला लागलं कार्यकर्त्यांना, तेव्हा कार्यकर्ते आधी मनाने दूर गेले, आता प्रत्यक्ष शरीरानेच दूर चालले। एकीकाळी केवळ रायगडच नव्हे तर राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची सध्याची वाटचाल पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी आहे। त्यातच आता कुटुंबातच फूट पडल्यामुळे याचे राजकीय पडसाद उमटणार हे देखील निश्चित आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।